न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम मंदिर दसरेनगर येथे सकाळी श्रींचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर मंदिराचा कळस पूजन करून सामूहिक श्रीराम कथा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। त्यानंतर प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली। संध्याकाळी परिसरातील महिलांनी भव्य दीपोत्सव करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। रात्री 8 वाजता मंदिरात महाआरती करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। दसरेनगर परिसरासह सावेडी उपनगरातील नागरिक, महिला, लहान मोठ्या थोरांनी कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घेतला। सदरील कार्यक्रमासाठी स्वराज्य प्रतिष्ठान, किशोर वाणे, अजित शहाणे, कृष्णा नरोडे, राजेंद्र गीते, योगेश सरोदे, शेखर बनकर, संतोष पेट्टा, कुणाल वाणे, सारंग शहाणे, सागर बनकर, मयूर सूर्यपुजारी, प्रसाद यंगलदास, रवी मुळे, लखन कोकुल, अंशुमन वाणे, तेजस लोढा, किरण तांबे, भाऊसाहेब उल्हारे, अभिमन्यू नरोडे, अंजली शहाणे, मयुरी वाणे, वर्षा नरोडे, पूजा शहाणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। जय श्रीराम। स्वराज्य प्रतिष्ठान या ठिकाणी श्रीराम मंदिर 15 वर्षापासून या ठिकाणी आम्ही स्थापित केलेलं आहे। आज अयोध्यामध्ये श्रीराम लल्ला प्रतिष्ठापित झालेले आहे। त्यानिमित्ताने आपल्या पंतप्रधान श्री मोदींनी आपल्याला जे आवाहन केलं होतं की पूर्ण देश हा राममय झाला पाहिजे होता, त्या हिशोबाने आम्ही सर्व स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी श्रीराम प्राण प्रतिष्ठेनिमित्त या राम मंदिरात सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले। त्याप्रमाणे आज सकाळी 7 वाजता श्रीचा अभिषेक झाला। त्यानंतर सकाळी होम हवन झाले। त्यानंतर मंदिराचा कलश पूजन होऊन कलश बसवण्यात आला। त्यानंतर दुपारी या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पाठ झाला। त्यानंतर संध्याकाळचं नियोजन आम्ही सर्वांनी मिळून अशा पद्धतीने केले की या ठिकाणी श्री प्रवीण कुलकर्णी, राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते यांनी येऊन पूर्ण श्रीराम मंदिराचा जो 500 वर्षाचा आपला इतिहास आहे तो आम्हाला कथन केला। त्यानंतर यापुढे श्री रामराज्य ह्या आपल्या भारतामध्ये कसे येईल आणि ते कसे स्थापित करता येईल आणि ते स्थापित झाल्यानंतर आपली वर्तणूक कशी असायला हवी याबद्दल आम्हाला माहिती दिली। त्यानंतर या ठिकाणी सर्व महिलांनी आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या सौ वाणे, सौ शहाणे, त्यानंतर सौ नरोडे, त्यानंतर सौ यंगलदास, त्यानंतर सौ बनकर, सौ सरोदे या सर्व महिलांनी एकत्र येऊन या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं, दीपोत्सव साजरा केला। त्यानंतर या सर्व ठिकाणच्या रामभक्ताकरता आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। तो महाप्रसाद सर्वांनी रामाच्या जयघोषात श्रवण केला आणि या सोहळ्याचं औचित्य साधून श्री प्रभू रामाच्या रामनामात न्हाऊन निघाले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।